फक्त ते जुजवी मराठी असलं पाहिजे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे. ही जी माझी भूमिका आहे त्या भूमिकेशी सगळे जी नेते मंडळी आता आलेली ती सहमत आहे. मुदतवाढचा निर्णय नेमका कधी होणार आहे आणि कुठल्या उद्या ह्या संदर्भात मी बैठक घेतोय आणि त्या बैठकीनंतर निर्णय घेतो. काय संदीप देशपांडेंचं म्हणणं की आम्हाला बैठकीला बोलवलं नाही आमच्या संघटनेला. नाही, ज्या लोकांनी पहिलं असं सांगतोय संदीप देशपांडे आणि बाकीच्या काही लोकांनी ती म्हणजे आमच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. आज आम्ही बैठकीला बोलवलं, फक्त विरोध ज्यांनी केला म्हणजे शशांक राव, संजय निरुपम, हाजी अराफत शेख या लोकांनी विरोध केला होता. त्या विरोध करणाऱ्या संघटनांनी बोलवलं. उलट मला असं वाटतं की ही म्हणजे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी तर स्वागत केलेलं आहे, त्यामुळे त्यांना बोलायची गरज नाही, ते आमच्या सोबतच आहे. उद्या आमच्या परिवहन भवनमध्ये ही बैठक आहे. उद्याच्या बैठकीमध्ये त्या बाबतीतला आम्ही निर्णय घेऊ. निर्णय जे आहे कुठलेही मागे आजच्या बैठकीमध्ये त्यांनी मुदत मागितलेली आहे, त्या मुदतीसाठी किती महिन्याची मुदत द्यायची हे आम्ही उद्या निर्णय घेऊ. परंतु राज्य शासनाची पहिलीपासूनची जी भूमिका आहे ती भूमिका आजही त्या भूमिकेवर मी ठाम आहे. माझं आजही असंच म्हणणं आहे, महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे. मला माझं असं म्हणणं आहे की या विषयावर मला जायचं नाही. मूळ मुद्दा बाजूला राहील आणि काहीतरी तिसराच मुद्दा मध्ये येईल. मराठीची गळचेपी ह्या सगळ्या मुद्द्यांमुळे आजपर्यंत झालेलं नाही. आजही प्रताप सरनाईक ठाम आहे, म्हणून आज या ठिकाणी जे विरोध केला त्या लोकांना बोलवलं आणि त्यांनी सुद्धा माझ्या भूमिकेवर सहमती दर्शवली. मला असं वाटतं की बाकीच्या राजकारणाशी मला काही घेणं देणं नाही. मी खऱ्या अर्थानं मराठी आणि मराठीचा प्रचार आणि प्रसार करणारा परिवहन मंत्री आहे आणि माझ्या भूमिकेशी सर्व नेते मंडळी सहमत आहे. या गोष्टीचा मला आनंद आहे. मराठी यायला पाहिजे असं संघटनांनी मान्य केलं, मात्र एवढ्या वर्ष व्यवसाय करून मराठी येत त्यामुळे खंत व्यक्त केली काय बैठकीत? नाही, ठीक आहे, आता त्यांना खंत वाटते. काही लोक ज्या हिंदी भाषिक लोक आज जे आले होते ते सुद्धा मराठीमध्ये चांगल्या प्रकारे बोलत होते. मी प्रत्येकाला सांगितलं, शशांक राव कर्नाटकाचे आहेत मूळचे, परंतु ते कर्नाटकामध्ये गेल्यानंतर आजही त्यांनी मला सांगितलं की माझ्या आईशी कानडी भाषेत बोलतो, त्यामुळे त्यांच्या मातृभाषेबद्दल त्यांना प्रेम आहे, ते चांगल्या प्रकारे बोलतात. तर मी बोललो मी मराठी आहे आणि मी जर मातृभाषेवर, जसं तुम्ही मातृवर आणि मातृभाषेवर प्रेम करता तसं जर मी केलं तर वावगं काय, चुकीचं काही नाही आहे. संजय निरुपम होते, मी त्यांना सांगितलं की आधी तुम्ही हिंदी सामन्याचे संपादक होतात, तुम्हाला असं वाटलं की बाळासाहेब कदाचित मराठी सामन्याचे सुद्धा तुम्हाला संपादक करतील म्हणून तुम्ही किती अस्खलित मराठीमध्ये बोलायला शिकलात. हाजी अराफत शेख आहे, त्यांनाही मी सांगितलं की तुम्ही सुद्धा रिक्षा युनियनचे नेते आहे, तुम्ही सुद्धा किती मराठीत अस्खलित बोलतात. त्यामुळे हे हिंदी भाषिक नेते आहेत, ते मराठीमध्ये जर चांगल्या प्रकारे बोलू शकतात तर रिक्षा ड्रायव्हर आणि टॅक्सी ड्रायव्हरनी मराठीमध्ये का बोलू नये? मराठी बेरोजगार तरुणांसाठी काही विशेष कोटा ठेवणार आहे का? कारण जर का हिंदी भाषिकांना परमिशन मिळायला लागली, त्यांना मराठी यायला लागला तर मग स्थानिक मराठी तरुणांवरती अन्याय व्हायला नको या अनुषंगाने? नाही, अशा प्रकारे काही कोणावर अन्याय होणार नाही आणि प्रत्येकाला रोजगार मिळेल याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. आणि राज्य शासन कुठल्याही परिस्थितीमध्ये हा मराठी भाषिक तो हिंदी भाषिक ह्याचा रोजगार ह्याला मिळाला पाहिजे त्याला मिळाला नाही पाहिजे हे मत राज्य शासनाचं नसतं. ज्याला रोजगाराची गरज आहे त्याला राज्य शासन पुढाकार घेऊन रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करते. एक गोष्ट सांगू का, मी ह्या भूमिकेवर ठाम आहे. आता हा मुद्दा नरेंद्र मेहतानीच घेतलाय ना आणि त्यांनीच पत्र दिलं, त्याच पत्राच्या आधारे हे सगळी आमचा म्हणजे जे मीरा भाईंदरला रिक्षा परमिट तपासणीची जी मोहीम आहे त्यांच्याच पत्रानुसार चालू केलं. त्यांनी दिलं पत्र आणि त्यानुसार ती मोहीम चालू केली. त्यामुळे कुठला तरी मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी जर कोणी काही करत असेल ना, मी अशा लोकांना भीक घालत नाही. आणि मी स्पष्टपणे सांगतो, बऱ्याच लोकांना असं वाटत होतं हे पुढे जाणार, हे मागे फिरणार, हे आता काय मराठीचा मुद्दा सोडून देणार. प्रताप सरनाईक ठाम आहे या भूमिकेवर. कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल, तुम्हाला जर काम करायचं असेल तर मराठी अनिवार्य, मराठी यायलाच पाहिजे.